गोष्टीचं नाव आहे दोन कावळे. एका जंगलामध्ये दोन कावळे राहत असतात. त्यांचं नाव असतं रामू, दुसऱ्याचं नाव असतं शामू. ते दोघे जण छान मित्र असतात. पण एके दिवशी त्या दोघांमध्ये चांगलंच भांडण होतं आणि शामू काय म्हणतो, मी सगळ्यात जास्त उंच उडतो, तू अजिबात उडत नाही. रामू म्हणतो ठीक आहे, मग आपण काय करूया, शर्यत लावूया. म्हणजे दोघे जण शर्यत लावतात. शामू काय करतो, रामूच्या बॅग मध्ये मुद्दाम मीठ भरतो आणि स्वतःच्या बॅग मध्ये कापूस भरतो. कापूस वजनाला कसा असतो, हलका. त्यामुळे शामू उंच 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 उडायला लागतो आणि रामूच्या बॅग मध्ये काय असतं, मीठ. तो हळूहळू हळूहळू उडायला लागतो. त्यामुळे काय होतं, पाऊस अचानक तिथे पाऊस येतो. पाऊस आल्यामुळे काय होतं, शामूच्या तोंडामध्ये जी काही मिठाची बॅग असते त्यातनं मीठ वितळून जातं आणि रामूच्या तोंडामध्ये जी बॅग आहे त्याच्यामध्ये पाणी पकडलं जातं आणि ती जड होते. उलट तो हळूहळू हळूहळू आकाशात उडायला लागतो आणि शेवटी तो हरतो. बघा, या गोष्टीतून आपल्याला काय कळतं बरं, नेहमी आपण प्रामाणिक राहायला पाहिजे. जो खोटं बोलतो, जो कोणासोबत चिटिंग करतो, फसवतो, त्याची नेहमी हार होत असते. कळलं सर्वांना? गोष्टीचं नाव काय होतं बरं?